अतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। पुंडलीकवरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। हरिपाठ हरिपाठ आजचा अभंग क्रमांक 6 आहे। साधुबोध झाला तो नरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाल्या जशा, मोक्षरेक्याला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे। साधू बोध झाला तो नरोनिया ठेला। आता साधू बोध झाला तो नरोनिया ठेला। ज्या वेळेला तुम्हाला सद्गुरु कृपा होते त्यावेळेला सद्गुरु कृपा झाल्यानंतर आपण कशातही उरत नाही आहे। तो नरोनिया ठेला म्हणजे काय, न उरोनिया, तो कशातही शिल्लक राहत नाही। म्हणजे कशात, ज्या अर्थी खऱ्या अर्थाने आपल्याला सद्गुरु कृपा होते, ज्या अर्थीने आपल्याला सद्गुरु कृपा झाल्यानंतर की आपण कशातही उरत नाही। म्हणजे काय, संसारात उरत नाही, आपण मायेत अडकत नाही, गुणात अडकत नाही, तत्वात अडकत नाही। म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण जातो। म्हणजे काय की आपण पलीकडे गेल्यानंतर म्हणजे आईल तीराकडून पैल तीराकडे जाणे, म्हणजे जसं ई लोकातून परलोकात जाणे, तसं साधू बोध झाला तो नरोनिया ठेला। म्हणजे सद्गुरूंचा एकदा का आपल्यावरती बोध झाला, बोध म्हणजे काय, अनुग्रह झाला, किंवा आपल्याला सद्गुरू काय करतात, नामस्मरण देतात, म्हणजे मंत्र देतात, आणि तो मंत्र ज्या वेळेला आपण घेतो आपण त्याचे दास होतो, नवीन आपण त्याचे भक्त होतो, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने भक्त झालो तर, म्हणजे कसं आहे, आत्मनिवेदनातून जर आपण त्याचा भक्त झालो तर आपण कशातही उरत नाही, शिल्लक राहत नाही। म्हणून साधू कोण सांगितला, साधू तो आहे की ज्याचं 6 धुतले है ना, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, असे 6 जो धुतले जातात ज्याचे, तो साधू, साधू है ना। म्हणजे 6ला धुवण म्हणजे तो आपल्याकडे बाळगत नाही 6ना, म्हणजे तो काय साधू आहे। मग आत्ताचे साधू आपण बघा कसे असतात, त्या आत्ताच्या साधूकडे आपण अडकत बसायचं नाही। मग जो साधू आहे ना त्याच्याशी आपण एकरूप झालो तर त्याचा आपल्याला बोध झाला तर आपण देखील कशातही उरत नाही। नरोनिया ठेला म्हणजे काय की आपण अजिबात आता संसारात अडकत नाही म्हणजे आपण संसार प्रपंच करतोच, असं नाही की संसार करत नाही किंवा वगैरे वगैरे नाही। संसार प्रपंच करून काय करायचं, आपल्याला परमार्थ करायचा आहे, पण ते करत असताना कशात अडकत बसायचं नाही। म्हणजे त्या आता एकच गोष्ट लागून धरलो तर आपण त्यालाच आपण काय करतो की मला ती गोष्ट पाहिजेच बरोबर आहे, पण त्यात अडकत बसायचं नाही। जर का अडकला, जसं भरत राजा है ना, जड भरत राजा फक्त एका गोष्टीमध्ये अडकला, तो कुठल्या गोष्टीमध्ये अडकला, हरणामध्ये अडकला, त्याला परत हरणाचा जन्म मिळाला। म्हणजे तो राजा आहे ना, तो सगळं सोडून आला होता, राज्य सगळं सोडून आला होता ना, एवढं सगळं राज्य सोडून आलेला तो साधू, तो राजा हरणामध्ये अडकला। आणि याच्या विरुद्ध जर बघायचं झालं तर किती सुंदर भाग आहे बघा, की ज्या वेळेला व्यास मुनी है ना, साधूंचा जर भाग बघायचा झाला तर व्यासांचा एवढा सुंदर भाग आहे की व्यास मुनी आहेत ना, त्यांचा जन्म कसा झाला आपण एक थोडक्यात बघूया। आणि काल पण आपण महाभारताची थोडी कथा बघितली, त्या कथेला थोडंसं अनुसरण आहे की ज्या वेळेला ते अष्ट वसू होते त्यांचा जन्म झाला आणि त्या गंगाने एकेकानं काय केलं, नदीमध्ये सोडली। 8वा जो वसू होता त्यानं जे अपराध केला होता त्याला काय केलं, त्याला एकट्याला ठेवली, त्याचं नाव ठेवलं देवव्रत। नंतर तो काय झाला, नंतर तो भीष्म झाला। तो नंतरचा भाग कसा भीष्म झाला आणि कसा साधूंचा जन्म म्हणजे व्यासांचा जन्म आपण थोडक्यात आता एक 5 मिनिटातच बघू। की ज्या वेळेला बघा गंगा तर निघून गेली, मग शंतनू राजा इकडे काय झाले, एकटे अकेले पडले गेले त्यावेळेला। मग त्यावेळेला असंच एकदा भ्रमण करत असताना, भारत भ्रमण करत असताना त्यांना एक ठिकाणी नदी काठावरती एक सुंदर अशी मुलगी दिसली आणि तिचं नाव होतं सत्यवती। आता त्या सत्यवतीचं पार्श्वभूमी जर बघायला झाली तर अशी होती, ती नावाड्याची मुलगी होती, एका नावाड्याची मुलगी, म्हणजे तो एक मुख्य नावाडी होता तिथला। थोडक्यात
प्रदेशचा तो राजाच होता, नावाडी तो तशा प्रकारचा. त्याची ती मुलगी होती आणि त्या मुलीला म्हणजे तिचं नाव होतं मत्स्यगंधा. म्हणजे तिच्या अंगाचा वास यायचा, कशाचा, माशाचा वास यायचा, म्हणून तिचं नाव पडलं होतं काय, मत्स्यगंधा. मग त्या मत्स्यगंधेनं एकदाच नावेत बसलेली होती आणि तिथं पराशर ऋषी आले. आणि पराशर ऋषी काय म्हणाले, मला नदीच्या पलीकडे सोड. मग ती काय म्हणाली, आता एवढ्यातच माझे काय येतील, वडील येतील आणि माझे बाबा येतील आणि तुम्हाला नदीच्या पलीकडे सोडतील. ते म्हणाले, नाही ना, तू सोड ना, मला तूच सोड म्हणाले. आणि त्यावेळेला मग ते ऐकणं म्हटल्यावर ती नदीत वल्लव चालवत चालवत न्यायलेली त्यांना. आणि ज्या वेळेला मध्यावरती नाव गेली त्यावेळेला काय झालं की त्या पराशर ऋषींनी मत्स्यगंधेवरती इच्छा प्रकट केली. आणि त्यावेळेस इच्छा प्रकट केल्यानंतर मत्स्यगंधे म्हणाले, असं नाही करता येणार. मग त्यावेळेला त्यांनी 3 वरदान दिले. आता शॉर्टकटमध्ये गोष्ट सांगतो तुम्हाला, फास्ट जास्त काय आता विस्तार वाढवत नाही याचा. तर त्यावेळेला 3 वरदान काय दिले तिला, मत्स्यगंधेला, राधे 3 वरदान दिले. की पहिलं वरदान असं दिलं की तुझ्या जो अंगाचा वास येतोय त्याचा वास तुला येणार नाही, तो सुहासिक वास येईल. आणि दुसरं वरदान असं दिलं तिला की हे जे कृत्य, आपलं जे कृत्य होते ना, हे कोणीही पाहिलं जाणार नाही असं सांगितलं. आणि तिसरं वरदान तिला दिलं की यापासून जर आपल्याला पुत्रत्न झालंच तर तुझं कौमारत्व भंग होणार नाही आहे, असे 3 वरदान दिले तिला. आणि बघा मग त्यावेळेला ते कृत्य कसं घडलं गेलं, नाव काय केली त्यांनी, असं तरंगती ठेवली आणि नावेत म्हणजे नदीमध्ये त्यांनी ढग निर्माण केले. काय सामर्थ्य असेल बघा पराशर ऋषींचं, नदीमध्ये ढग निर्माण केले. आणि ते कृत्य झाल्यानंतर बघा की तिचा अंगाचा वास पण यायचा बंद झाला. आणि ज्या वेळेला त्यापासून तिला पुत्ररत्न झालं आणि त्याचं नाव झालं व्यास. तिथंच व्यास मुनी जन्माला आले. आणि जे हे व्यास आहेत ना, त्या मत्स्यगंधेपासून जन्माला आले व्यास, पराशर ऋषींचे पुत्र व्यास. आणि हे व्यास आपल्याला जे वेद है ना, 4 वेद आपल्याला काय केले परत, आणि त्या वेदांचे काय केले, पुनर्रचना केली. असे व्यासांचा जन्म त्या मत्स्यगंधेपासून झाला. मग आता हे मत्स्यगंधा काय केली, व्यासांचा जन्म लग्नाच्या आधी झाला म्हणून त्यांनी काय केलं, मत्स्यगंधेने त्या मुलाला सोडून दिलं. पण ज्या वेळेला सोडतेस ना, माते म्हणाले, तुम्ही आम्हाला सोडता ठीक आहे, पण तुम्हाला कधीही आमची आठवण येईल त्यावेळेला तुम्ही माझं फक्त स्मरण करावं, मी तुमच्या जवळ हजर आहे. जसं कुंती मातेनं कर्णाला सोडली होती तशातला थोडक्यात हा प्रकार आहे. मग त्यावेळेला झाला विषय. मग इकडं व्यास मुनी मोठे व्हायला लागले. मग इकडं मत्स्यगंधाचा अंगाचा वास निघून गेला, तिचं कौमारत्व भंग झाला नाही, उत्तम सगळा कार्यभाग झाला आणि ती सुंदर दिसायला लागली. तिचं नाव सत्यवती झालं. आणि ती सत्यवती ह्या शंतनू राजाला एकदा नजरेस पडली. आणि त्या शंतनू राजाची नजर पडल्यानंतर बघा सत्यवतीला म्हणायला लागले, काय तुझ्याबरोबर मला लग्न करायचं आहे. बाबाला जाऊन भेटले. बाबा म्हणाले, तू आमच्या जर मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर एक अट आहे की या मुलीपासून, माझ्या मुलीपासून जे तुम्हाला मुलं होतील त्यांनाच तुम्हाला हस्तिनापूरचा राजा करायला पाहिजे, तरच माझ्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करू शकता. शंतनू राजा म्हणाले, नाही, माझ्या गंगापुत्र आहे ना, तो देवव्रत आहे, त्याला मला राजा करायचा आहे. ते म्हणाले नाही. म्हटल्यानंतर ते तसंच निघून आले. 8 दिवस असे अस्वस्थ राहिले. हे गंगापुत्र म्हणजे काय, देवव्रतला कळली गोष्ट. आणि देवव्रतनं मग त्या सारथीला घेऊन तिथे गेले त्या सत्यवतीच्या वडिलांच्याकडे. आणि वडिलांना म्हणाले, विनवणी केली आणि काय लग्नासाठी तयार करले. पण लग्नासाठी तयार होतो म्हटले, पण माझ्या मुलीपासून जे मुलं होतील ना त्यांनाच तुम्ही राजा करायला पाहिजे, जर तुम्ही राजा झाला तर होणार नाही. मग ते म्हटले, काय ठीक आहे, मी राजा होणार नाही आहे. पण त्यावेळेला अजून एक तिने अट घातली सत्यवतीच्या वडिलांनी, तुम्ही एक राजा होणार नाही ठीक आहे, पण तुमची मुलं ज्या वेळेला तुमच्या मुलात आणि आमच्या मुलीच्यात भांडणं लागली तर. मग त्यावेळेला देवव्रत म्हणाले, मी अजिबात लग्नच करणार नाही म्हणाले. आणि त्यावेळेला ही भीषण प्रतिज्ञा घेतली म्हणून त्यांचं नाव काय पडलं, भीष्म. त्यावेळेला 25-30 वय होतं त्यांचं, भीष्म नाव पडलं. 25-30 वय होतं, कारण सांगायचं काय, कारण 140 वय होतं म्हणून सांगितलं ना, हे ह्याच्यातून गणित कळतं आपल्याला. मग भीषण प्रतिज्ञा घेतली म्हणून त्यांचं नाव भीष्म पडलं. आणि लग्न झालं. सत्यवतीला शंतनू राजापासून 2 मुलं झाली, एक देवव्रत आणि
चित्रांगद. हे दोन मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली, मोठी झाली, 20-25 वर्ष झाल्यानंतर ते एक देवव्रत काय ते चित्रांगद आहे ना, एका युद्धामध्ये मारला गेला. आणि चित्रांगद आणि काय सांगितलं आता नाव, चित्रांगद आणि काय सांगितलं, चित्रांगद आणि हे हा लक्षात माझ्या गेलं बघा नाव. म्हणजे ते दोघ आहेत ना, एक जण मारला गेला आणि एक जण काय झाला, युद्धामध्ये काय झाला, लढाई करत असताना त्याला ताप यायला आणि रोगी बनला तो. आणि त्याचं लग्न ठरवायचं ठरवलंय कोणी, सत्यवतीने म्हटले. मग त्यावेळेला लग्नासाठी आता मुली पाहायच्यात. मुली पाहण्यासाठी काशीचे नरेश होते ना, त्यांच्या 3 मुलींचं स्वयंवर चालू होते. इकडे भीष्म त्यावेळेला 50 वय झालं होतं भीष्मांचं. ही ज्यावेळेला 25 वय झाली ना, चित्रांगद आणि विचित्रवीर, विचित्रवीर बघा, चित्रांगद आणि विचित्रवीर. चित्रांगद मारले गेले होते. विचित्रवीरचं लग्नासाठी काशी नरेशच्या 3 मुलींचं स्वयंवर चाललं होतं. पण यांना बोलवलं नव्हतं हस्तिनापूरला, कारण का हे भीष्म बलाढ्य होते हे माहिती होतं आणि या सगळ्या मुलींना पळवतील म्हणून. पण त्या काशी नरेशची मुली आहेत ना, तिघींना पण तिथं जाऊन उचलून आणलं. आणि त्या तिघींचे नाव होते काय, अंबा, अंबिका आणि अंबालिका. ह्या अंबा, अंबिका आणि अंबालिका तिघींना उचलून आणलं भीष्माने. आणि काय केलं, त्या तिघींच्या बरोबर विचित्रवीराचं लग्न लावायला ठरवलं. पण त्यावेळेला जी अंबा होती ना, ती म्हणायला लागली काय, माझं लग्न ना, म्हणजे मी एका युवराजाला पसंत करते आणि मी काय तुमच्या मुलाबरोबर लग्न करणार काय सत्यवतीला सांगितली. मग सत्यवती म्हटले, भीष्माला सांगितले ह्यांना सोडून या. आणि ज्यावेळेस सोडून आले ना, त्यावेळेला ती त्या राजाने तिला हे स्वीकारलं नाही, कारण का आता तुमची मला देणगी नको. स्वीकारले नाही त्या युवराजाने म्हटल्यानंतर ती परत आणि भीष्माकडे आले. आता परत तिथं जाऊ शकत नाही सत्यवतीच्या मुलाकडं, ह्यांनी पण मला स्वीकार नाही, आता तुम्हीच माझ्यावर लग्न करा म्हटले. त्यावेळेला भीष्म काय म्हणाले, मी लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतलेली, भीष्म प्रतिज्ञा घेतली. मग त्यावेळेला मग ती आता इकडं पण नाही तिकडं पण नाही, आता काय करायचं म्हटले. आणि भीष्म पण लग्न करणार नाही. मग त्यावेळेस भीष्माला शाप दिले, माझ्यामुळं तुमचा मृत्यू होईल असं शाप दिले तिथं. आणि त्यावेळेस ते तपश्चर्याला बसले, शिवाला प्रसन्न करून घेतले आणि शिवाखंड मागणं मागितले, माझ्यामुळे त्यांचा मृत्यू व्हावा असे मला वरदान. त्यावेळी शिवाने म्हटले, या जन्मात तुझ्याकडून हे होणार नाही, तुझ्या पुढील जन्मात तुझ्यामुळे त्यांचा मृत्यू होईल म्हटले. मग ते तिथंच देहत्याग केले. आणि ती नंतर तिचा जन्म कुठं झाला, शिखंडिनी म्हणून जन्म झाला तिचा. आता ते शिखंडिनी म्हणून जन्म झाला नंतर बघू. मग इकडं काय झालं, अंबा आणि अंबिका बरोबर लग्न झालं. मग ह्या दोघींना लग्न झाल्यानंतर हे विचित्रवीर पण वारले गेले, आजारीच असायचे. मग ह्या दोघी आता विधवा झाल्या. भीष्म तर लग्न करत नाही, हस्तिनापूरचा आता वंशच कसं वाढणार. मग त्यावेळेला सत्यवती म्हणाले, भीष्मा तुम्हीच आता ह्या दोघींच्यावर लग्न करा आणि आपल्याला वंश वाढवायचा आहे. मग भीष्म म्हणाले, मी प्रतिज्ञा घेतलेला आहे म्हणून ते काय करू शकत नाही म्हटले. मग तिला काय आठवण झाली, आपल्या मुलाची आठवण झाली, व्यासांची. एवढा सगळा भाग सांगण्याचं कारण हेच की व्यासांची आठवण झाली आणि व्यासांचं स्मरण केले आणि त्याच वेळेस तिथं व्यास प्रगट झाले. व्यासांचं नुसतं दर्शन घेतल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होत होतं असं व्यासांच्याकडे सामर्थ्य होतं. मग सत्यवती म्हणाली, व्यासपुत्रांना म्हणाले, व्यासपुत्र तुमच्या आशीर्वादानं माझ्या सुनांना पुत्र होऊ दे. मग त्यावेळेला बघा, जी पहिली राणी गेली ना, एकदम असं डोळत झाकली घाबरून व्यासांचं तेज बघून, आणि ती पळत सुटली, बाहेर पळाली. दुसरी राणी गेली, ती घाबरत गेली आणि ती पण बाहेर आली. आणि मग व्यास आले आणि म्हणाले, सत्यवती मातेकडे आले आणि माते म्हणाले, पहिली राणी जी आली ती माझं तेज बघून घाबरली, डोळं झाकली, तिला काय होईल, आंधळा मुलगा होईल. आणि जी दुसरी आली ती घाबरली, तिला काय मुलगा होईल, रोगी असा मुलगा होईल. सत्यवती माता म्हणाली, अशी मुलं नकोत मला, अशी नातवंड नकोत, मला असं तेजपुंज पाहिजे. मग त्यावेळी परत आणि दर्शनला पाठवलं. पण त्यावेळी गेल्या नाहीत, त्या राणी दासीला पाठवलं ह्या दोघीने. आणि दासीने बघा यथायोग्य त्यांचं दर्शन घेतलं, सुंदर असं दर्शन घेतलं नामस्मरण करत. आणि न घाबरता दर्शन घेतल्यानंतर व्यासांच्या तेजानं त्यांना काय झाला, पुत्र जो झाला तो विदुर. म्हणून विदुर जो आपण परवा बघितला, विदुर हा यमाचा अवतार म्हणून झालेला कार्यभाग आपण 2 दिवसापूर्वी बघितला. तो विदुर कसा जन्माला आला तिथं ते. मग हा तिथं विदुर जन्माला आलेला आहे श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी, सत्वगुणी म्हणून. आणि हे दोघे आपल्याला माहिती आहे यांचा आता कार्यभाग कसा झाला तो.
सांगण्याचं तात्पर्य काय, व्यासांच्या पासून म्हणजे व्यासचा हा सगळा कारणीभूत कशासाठी आहे की महाभारताच्या जे जडणघडण किंवा महाभारताचं जे वंश परंपरागत आहे व्यासांच्या पासून इथून चालू झालेलं आहे. म्हणजे शंतनू राजा तिथून हा सगळा कार्यभाग झालेला आहे. आणि त्याच्या आधी पण भरत एक राजा होता, तेव्हापासून आपल्याला भारत देश नाव पडलेला आहे. हा सगळा मोठा विस्तार आहे आणि इथून पुढे आपल्याला महाभारताची कथा पण माहित आहे. सांगण्याचं बघ काय, साधू बोध झाला तो नुरोनी या ठेला, असे साधू आपल्याला भेटले आणि यांनी काय केलेलं आहे, वेदांचं काय केलेलं आहे, विस्तार केला. हा एवढा सांगण्याचा भाग काय, वेदांचा विस्तार कसा केला हे मला सांगायचं होतं. हा भाग इथं द्यायचा होता म्हणून मी सगळा विस्तार घेतला इथं. म्हणजे वेदांचा विस्तार म्हणजे आपल्याला दाखवलं तर सगळे वेदांत आहेत. वेदांत म्हणजे काय, वेदांत सिद्धांत आणि दादांत. वेदांत म्हणजे काय आहे की जे लिहून ठेवलेले आहेत, तुकोबरांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळे वेदांत आहेत. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, हे सगळं जे ग्रंथ आहेत ना वेदांत म्हणायच्याला. मग आता सिद्धांत म्हणजे काय, याद्वारे तुम्ही आम्ही याचं श्रवण करतो. आता हे श्रवण चालू आहे ना, ह्याला म्हणायचं सिद्धांत आहे. ह्यात काय आहे, हरिपाठाचा पण एक भाग आहे, हरिपाठ सुद्धा वेदांतच आहे. मग ह्याचं जे आपण आता श्रवण करवले ना, हे सिद्धांत म्हणजे आपल्याला सद्गुरू दाखवायला लागल्यात, सिद्ध करून दाखवायला नाही असं आहे. साधू बद्ध झाला तो नरोनिया ठेला, हे सिद्धांत करून दाखवायला. श्रवण म्हणजे काय, सिद्धांत. आणि त्यापासून वेदांत सिद्धांत झालं, आता दादांत. मग हे श्रवण झाल्यानंतर आपल्याला कानाला इतकं समाधान प्राप्त होतं ना, त्या समाधानातून जे काय आत्मज्ञान प्राप्त होतं आणि ते समाधान म्हणजे काय, दादांत आहे. समाधान म्हणजे दादांत आहे. असं काय झालं अर्धा तास ऐकलो आणि मला रडायला लागलो, मला काय दुःख झालं असं होत नाही, समाधान प्राप्त होतं. म्हणून साधू बोध झाला तो नुरोण्या ठेला. मग त्यासाठी सांगितले, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाल्या जैसा. म्हणजे तसं आपण साधूकडून बोध झाल्यानंतर, कापूर जळल्यानंतर तिथं काहीच शिल्लक राहत नाही ना, तसं आपल्याला बोध सद्गुरू कृपे झाल्यानंतर आपण इथं मायेत, गुणात, तत्वात कशात अडकायचं नाही, आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. आपल्याला काही सुद्धा एक एक चिमटभर राख सुद्धा आपल्याला इथं ठेवायचं नाही आहे. मग आता एक मी सांगितलं होतं त्या तेवढा एक भाग आपण एक 10-15 मिनिटात घेऊया. मी व्हॉट्सअपवर टाकलं होतं की कसं समाधी संजीवनचा भाग दाखवलाय तो. म्हणजे काय, मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला आणि साधूचा अंकीला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशेवनी आत्मतत्व. म्हणजे असा तो कशातही उरला नसला, मग त्याला सगळीकडे हरी दिशे जनी आत्मतत्व, म्हणजे सगळीकडे हरी हरी हरीच दिसायला लागतो. मग आता तो कसा आहे ते आपण एक 5 मिनिटात बघूया आपण. म्हणजे जसं समाधी संजीवन काय ज्ञानोबरायाने घेतले ना, समाधी संजीवनचा भाग इतका सुंदर आहे बघा, की जसं आपण लय चिंतन मांडतो ना, परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया, मूळ माया ठिकाणी गुण माया, आणि ती गुण माया गुणांना प्रसवल्यानंतर तिथं जन्माला आले काय, गुण जन्माला आले. रजसत्व तम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे रजसत्व तम, त्या तमोगुणापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी जन्माला आली. आणि ह्या पृथ्वीवरती 4 खाणी 4 वाणी 184 जीव योनी जन्माला आले. 4 खाणी जारज अंड शोधज उद्भिद, 4 वाणी परापश्यंती मध्यम वैखरी, अशा 4 खाणी 4 वाणी जन्माला आल्यानंतर 184 जीव योनी जन्माला आले. मग ह्या जन्माला आल्यानंतर बघा कसा भाग झाला इथं, वायू काय, आकाश, वायू, तेज आणि पाणी आणि मग पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे तुमची माझी ही पण पृथ्वी अशी निर्माण झाली. आधी मातेच्या उदरात आपण पोकळीत काय होतो, आकाशात होतो. मग तिथून मातेचे 3.5 पिते 3.5 एकत्र झाल्यानंतर तिथं वायू वगैरे आपला तिथं संयोग झाला. मग तिथं तेज निर्माण झालं आणि तेजाद्वारे तिथं पाणी पडलं आणि पाण्यापासून ही पृथ्वी आपली तुमची माझी इथं निर्माण झाली. असा हा सगळा भाग दाखवला. मग आता ज्ञानोबराय हे आता समाधी संजीवन कसं, मग आता ज्ञानोबराय तिथं बसले आणि बसल्यानंतर त्यांनी काय काय केले, सगळा उलट क्रम. आता लय चिंतन मांडतो ना आपण, ह्याला लय चिंतन म्हटलं. आता जे परब्रह्मापासून मी उत्पत्ती दाखवली, जे आता इथून तिकडं वर जातो ना, त्याला म्हणायचं लय चिंतन. ज्ञानोबरायाने काय केले, असे बसल्यानंतर पृथ्वीचा जो भाग आहे आता उलटा बघायचा. म्हणजे आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी. आता पृथ्वीचा जो भाग आहे, हस्ती मांस त्वचा नाडी रोम, आता सगळं सांगत बसत नाही. हे पृथ्वीचा जो भाग आहे तो पाण्यात विलीन केला. पाण्याचा जो भाग आहे तो आकाशात वायूत निर्माण केला, वायूत विलीन केला. आणि वायूच काय तेजात विलीन केला. आणि तेजाचा जो भाग आहे तो वायूत विलीन केला. आणि वायूचा जो भाग आहे तो आकाशात विलीन केला. म्हणजे आता तिथं पंचभूतिक हा देह नाही आहे, तिथं कसं आहे सूक्ष्म देह म्हणून तिथं ज्ञानोबराय आत्ताच देखील
प्रत्यक्ष तिथं आहेत आपल्याला पाहायला मिळतं. सूक्ष्मदेह 25 तत्वाचा आहे. म्हणजे अंतकरण पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा पाणिपात शेष नगोद. अंतकरण म्हणजे अंतकरण म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार, डोळे कान नाक त्वचा जीभ ज्ञानेंद्रिय आहेत. आणि काय प्राण व्यान अपान उदान समान हे काय प्राण पंचक आहेत. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध असे 5-25 विषय पंचक आहेत. असे 25 तत्वाचं ज्ञानोबरायांनी तर 19 तत्व सांगितल्यात. विचारसागरमध्ये पण 19 तत्व सांगितल्यात. म्हणजे पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण मन बुद्धी चित्त अशी 19 तत्व सांगितलेले आहेत. तर बघा ही एक तत्व असे विलीन केल्यानंतर इथं कसं 3.5 मुहूर्तामध्ये ज्ञानोबरायांचे जे वरती जे आहेत ना, वरती ते बरोबर असे स्टेप्स आहेत ना, ते 3.5 मध्ये आहेत बघा. पहिला स्टेप्स एवढा मोठा आहे, दुसरा स्टेप्स एवढा मोठा आहे, आणि तिसरा असा एवढा आहे, आणि चौथा जो आहे ना तो बारका असा अर्धा आहे, अर्धा एवढा आहे. आता म्हणजे पहिला एवढा मोठा एवढा, दुसरा पण एवढा, तिसरा पण एवढा, आणि चौथा जो आहे तो एवढा आहे. ते कसं आहे तर त्याचं एक असं आहे बघा, मी लिहून काढले इथं. एका वर्षात 3.5 मुहूर्त येतात आपल्याला. एका वर्षात कुठले कुठले येतात की एक गुढीपाडवा असतो, आणि दसरा आहे, दीपावली पाडवा, आणि अक्षय तृतीया अर्धा अक्षय तृतीयाचा आहे आपला. म्हणजे कुंभ मेळावा जो आहे ते पण 3.5 ठिकाणी भरलं जातं. प्रयागराज, उज्जैनी, त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वारला असं अर्धा भरला जातो. आपल्या शक्तिपीठे पण किती आहेत महाराष्ट्रात? शक्तिपीठे पण 3.5 आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची महाकाली आहे, आणि रेणुका देवी आहे. मग आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे आहे असं दाखवलेलं आहे. आपल्या देहामध्ये कुंडलिनी जी आहे ती पण 3.5 एड्यामध्ये. ज्ञानोबरायांनी पण एक ओळी म्हटली का ते आउट कोटी वळणे. 3.5 एड्यामध्ये जी कुंडलिनी अवस्था आहे ना आपल्या 2 नंबरच्या ठिकाणी, ती कुंडलिनी आहे तिथं, ती पण 3.5 एड्यामध्येच जागृत झालेली आहे. आणि आपल्या देहावरती जे रोम आहेत, केस आहेत, ती 3.5 कोटी केस आहेत. यासाठी तुकोबरायांचा पण अभंग पाहिजे असेल तर मी नंतर कोणाला तर देईन. आणि त्यानंतर आपला देह हा 3.5 हाताचा, इथून कोपऱ्यापासून इथं मधल्या बोटापर्यंत आहे ना, बरोबर 3.5 हात आपण बरोबर एवढेच मोजले जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या सगळे जे ग्रंथ लिहिलेत ना ते 3.5 दंडकामध्येच लिहिलेले आहेत. 3.5 दंडकामध्ये ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, स्वयं वेद्या, हे आत्मरूपाय 3.5 आहे असं दाखवलेलं. एवढं सुंदर सुंदर आहे बघा. की त्यानंतर बघा ओम जो आहे ना, आकार, उकार आणि मकार 3 झाले ना. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश, आणि अर्धमात्रा तो ईश्वर. तो परब्रह्म ईश्वर ज्या वेळेला कार्याला येतो ना, म्हणजे रजसत्व तम, आणि जो अर्धमात्रा टिंब दिली जाते ना, ओम काढल्यानंतर असं ओम काढताना टिंब दिली जाते ना, तो अर्धमात्रा ईश्वर आहे. म्हणजे रजसत्व तम ब्रह्मा विष्णू महेश, तो शुद्ध सत्वगुण आहे ना तो परब्रह्म आहे. तो परब्रह्मच कार्याला ज्या वेळेला येतो ना, श्रीकृष्ण म्हणून येतो, श्री विष्णू म्हणून येतो, आणि तो श्रीराम म्हणून येतो ना, तो ईश्वर ज्या वेळेला परब्रह्म म्हणजे ज्या वेळेला मायेचा संघ घेऊन येतो ना त्यावेळेला ईश्वर भाव येतो त्याला. म्हणजे श्रीराम आले मायेला धरून, श्रीकृष्ण आले मायेला धरून, त्यावेळेला ईश्वर भाव येतो त्याला ईश्वर म्हणतात. तिथं परब्रह्माला ईश्वर कधी म्हणतात? मायेला धरून आल्यानंतर. मग तो अर्धमात्रा तो ईश्वर, असा हा सगळा भाग दाखवलेला आहे. समाधी संजीवन म्हणजे काय आहे की 3.5 जे स्टेप्स आहेत माऊलींच्या समाधी संजीवनच्या वरती आपण नमस्कार करतो ना, तिथं ते 3.5 आहेत ना, या सगळ्यांचा भाग इथं दाखवला. आणि 3.5 काय आहेत तर ब्रह्मा विष्णू महेश आणि अर्धमात्रा तो ईश्वर, म्हणजे परब्रह्मच साक्षात तिथं अवतरित झालेला आहे. म्हणून माऊलींच्या तिथं 3.5 भाग दाखवलेले आहेत. आपली वेळ संपलेली आहे. संत काय सांगितलं म्हणून साधू बोध झाला तो नोरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळायला ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे, मोक्षरे की आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशी जनी वनी आत्मतत्वी. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.